नमस्कार, मी अक्षय दावडीकर. तुकाराम मुंडेंनी आता रिसेंटली एक नोटिफिकेशन जारी केलंय, ज्याच्यामध्ये तुकाराम मुंडे असं म्हणतात, की शाळेच्या 50 मीटरच्या आवारामध्ये कुठलंही फास्ट फूड किंवा जंक फूड विकण्यास पूर्णपणे आता बंदी आहे. पूर्वी हा जो आदेश होता तो मादक पदार्थांच्या संदर्भामध्ये होता, ज्याच्यामध्ये तंबाखू, गुटखा किंवा सिगारेट सारखे पदार्थ हे शाळेच्या आवारामध्ये विकण्यास पूर्णपणे बंदी होती. पुढच्या टप्प्यामध्ये तुकाराम मुंडेंनी जे स्टिंग आहे, ज्याला आपण एनर्जी ड्रिंक असं म्हणतो, ते विकण्यामध्ये सुद्धा तुकाराम मुंडेंनी बंदी घातली होती. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र तुकाराम मुंडे आता फास्ट फूड आणि जंक फूड सुद्धा विकण्यासाठी आता ते बंदी करतायत. ह्याच्यामध्ये प्राथमिकता विद्यार्थ्यांचं जे आरोग्य आहे हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता मग ज्यावेळेस नोटिफिकेशन जारी केलं तर हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफेमध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन क्रिएट झालं होतं, की नेमकं कुठले पदार्थ विकायचे आणि कुठले पदार्थ विकायचे नाही. आणि ती लिस्ट आज मी काढलेली आहे, की ज्यावेळेस आपण हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे असेल शाळेच्या 50 मीटरमध्ये, तर हे खाद्यपदार्थ शक्यतो टाळले पाहिजेत. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे जर एखाद्या शाळेमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये जर समजा तुमचं त्याच्या आवारामध्ये कॅन्टीन आहे, तर त्यांनी सुद्धा फसाई लायसन काढणं आता कंपल्सरी आहे. तर ही लिस्ट कोणती आहे, जे 50 मीटरमध्ये तुम्ही हे विकू शकत नाही, ती मी लिस्ट काढलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर चिप्स, वेफर्स किंवा तळलेले जे पदार्थ आहेत, समोसा आहे, वडापाव, कचोरी, फ्रेंच फ्राईज, नगेट्स किंवा डीप फ्राय करण्याचे जेवढे किंवा आपण ज्याला म्हणतो तळलेले जे पदार्थ आहेत, हे विकण्यामध्ये पूर्णपणे बंदी आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी जारी केलेलं आहे ते म्हणजे चॉकलेट्स आहेत. चॉकलेटचे सर्व प्रकार आहेत, हे त्याच्यामध्ये विकण्यामध्ये पूर्णपणे बंदी आहे. मग आता हे सगळं बंदी घातल्यानंतर नेमकं विकायचं काय? तर तुकाराम मुंडेंनी याच्यामध्ये क्लिअर कट केले, की जे आरोग्याशी कुठल्याही पद्धतीची हेळसांड करणार नाही किंवा जे पौष्टिक आहे, दूध असेल किंवा इतर दुधापासून बनवलेले प्रॉडक्ट्स असेल किंवा पौष्टिक जेवण असेल, ह्याच्यामध्ये मात्र विक्री करण्यासाठी कोणतीही बंदी नाहीये. त्यामुळं तुकाराम मुंडेंनी हा जो आदेश जारी केलेला आहे, तो विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हितासंदर्भामध्येच त्यांनी घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये साधारण मतमतांतर असू शकतात. जे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे आहेत ते त्यांचे मतं ह्याच्यामध्ये तुम्ही व्यक्त करू शकता. जेणेकरून उद्या जरी समजा व्यवसाय करताना काही अडचणी निर्माण होत असेल, तर ती दुसरी बाजू सुद्धा आपल्याला तुकाराम मुंडेंपर्यंत पोहोचवता येऊ शकते. धन्यवाद.